पुण्यातील कार अपघाताची घटना संपूर्ण देशभर गाजत आहे। अशीच एक घटना अमरावती शहरातील संमती कॉलनी परिसरात घडली। एका कार चालकाने दुचाकी चालकाला धडक देत पळ काढला होता। दरम्यान या प्रकरणी कार चालकाला अद्यापही अटक न झाल्याने मृताच्या नातेवाईकांनी ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी केली आहे। भीमसेन वाहने हे कठोरा रोडवरील संमती कॉलनीतून आपल्या दुचाकीने जात होते। दरम्यान एका भरधाव इंडिका कारने त्यांना उडवलं। अपघात एवढा भीषण होता की ते जागीच बेशुद्ध झाले, तर कारमधील तरुण बाहेर आले। मात्र त्यांची अवस्था पाहून ते तरुण तत्काळ कारमध्ये बसले आणि कुठलीही माणुसकी न दाखवता भीमसेन वाहने यांना तशाच अवस्थेत सोडून अक्षरशः पळ काढला। काही वेळानंतर परिसरातील नागरिकांनी भीमसेन वाहने यांना रुग्णालयात दाखल केलं। मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। मात्र अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। मात्र या घटनेला 1 महिना पूर्ण होत आला आहे, तरी देखील कुठल्याही आरोपींना अटक झाली नाही। तसंच पोलिसांनी अपघातास कारणीभूत वाहनाचा देखील शोध घेतला नाही। त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली, तर अजूनपर्यंत आरोपींचा शोध न घेतल्याने ठाणेदाराचं निलंबन करावं अशी मागणी मृतकांच्या नातेवाईकांनी केली।